एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। पुणे हायस्पीड रेल्वे देवठाण बोटा स्टेशनसह पूर्वीच्या सर्वेप्रमाणे व्हावे या मागणीसाठी कोतुळ रेल्वे हक्क परिषद आयोजित करण्यात आली। परिषदेपूर्वी सुमारे 4000 विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली। आमदार मामा रेल्वे द्या, खासदार मामा रेल्वे द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना रेल्वे मागणीची हजारो पत्रे पोस्ट पेटीत टाकली। परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख होते। बोटा रस्ता रोकोवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले चर्चेचे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने चर्चा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विनय सावंत यांनी दिला। 31 जानेवारी रोजी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीकडून समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे। तसेच 25 जानेवारी रोजी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई लॉग मार्च काढण्यात येणार असून रेल्वे मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे। केंद्रीय बजेटपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला। परिषदेची सांगता रेल्वे आमच्या हक्काची या घोषणांनी झाली। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।